तिकडे यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन केले जात आहे। बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देण्यात आली तर गृहमंत्री महिला अत्याचार रोखण्यात अपयशी असल्याचा आरोपही करण्यात आला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। नुसतं 1500 रुपयात महिलांची अब्रू विकत घेतली की काय असं वाटायला लागलेलं आहे। म्हणजे 1500 रुपये घ्या आणि आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा विनयभंग करू शकतो, लैंगिक अत्याचार करू शकतो, तुमची छेडखानी करू शकतो, अशा प्रकारचं हे सरकारचं धोरण आहे। सरकार सर्व बाजूनी अपयशी ठरलेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत अतिशय अपयशी ठरलेलं आहे। सोयाबीनला भाव नाही आणि 1500 रुपये देत आहे। 1500 रुपयात महिलांचं काही होत नाही। द्यायचं असेल तर त्यांना पूर्ण सुरक्षा द्या, तिच्या कुटुंबातल्या महिलेला मुलांना नोकऱ्या द्या, शिक्षण द्या, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून द्या। 1500 रुपयात काही होत नाही आणि असेच अपयशी ठरत असेल तर सरकारने खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।